Jai Shambhu, Jai Shiva. Good morning, friends. How are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, and today's video is very spiritual and interesting. That's why don't skip the video and watch full video. Friends, before starting our today's video, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. So let's start. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी आणि गणेशजी यांना त्रिवार वंदन करून आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत. ओम गगणपते नमः. ओम गगणपते नमः. ओम गगणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, गणेशजी आणि महादेवजी यांचे आशीर्वाद घेऊन आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो आपण सुरुवात करत आहोत. आजचा जो सब्जेक्ट आहे अक्षय तृतीया. व्हॉट इज मीन ऑफ अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय म्हणजे कधीही क्षय नाही पावणारा. क्षय होणे म्हणजे नष्ट किंवा नाश न होणारा. कधीही नाश न होणारा म्हणजे सतत अखंड राहणारा. आणि तृतीया म्हणजे तिसरा. तर वैशाख महिन्यातील तिसरा जो दिवस असतो या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात. आणि हा दिवस पूर्ण आपल्या भारतभर अक्षय तृतीया म्हणून आपण साजरा केला जातो. याच सणाला काही भागात आखिती किंवा आकिती असे म्हणतात. तर अक्षय तृतीया हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया इज व्हेरी इम्पॉर्टंट फेस्टिवल. वन ऑफ दी व्हेरी इम्पॉर्टंट फेस्टिवल इन इंडियन कल्चर. आपल्या कल्चरमध्ये जे 3.5 मुहूर्त आहेत किंवा एकदम मोठे जे सण आहेत त्यातला एक हा असा सण आहे. म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा हा सण आहे. प्रथमतः आपण 3.5 मुहूर्त कोणते आहेत हे पाहूया. 3.5 मुहूर्त म्हणजे एक गुढीपाडवा, दुसरा दसरा, तिसरा अक्षय तृतीया. हे झाले 3 मुहूर्त. गुढीपाडवा पूर्ण एक दिवस मुहूर्त, दसरा पूर्ण एक दिवस मुहूर्त असतं, म्हणजे पूर्ण दिवसाला दिवसभर मुहूर्त असतं. अक्षय तृतीया या दिवशी सुद्धा पूर्ण दिवसभर मुहूर्त किंवा मंगल असं शुभ असं वेळ असते. आणि अर्ध जर राहिलेलं आहे, हे 3 मुहूर्त झाले. आणि अर्ध मुहूर्त म्हणजे बलप्रतिपदा. बलप्रतिपदा म्हणजे दिवाळी. या दिवशी अर्ध मुहूर्त असे एकूण 3.5 मुहूर्त आहेत. म्हणजे 3.5 मुहूर्त कोणकोणते झाले? फर्स्ट वन इज गुढीपाडवा, सेकंड वन इज दसरा, थर्ड वन इज अक्षय तृतीया अँड हाफ मुहूर्त इज बलप्रतिपदा, दॅट इज दिवाळी. तर अशा रीतीनं हे 3.5 मुहूर्त आहेत. आणि 3.5 पीठंसुद्धा आहेत बघा देवीची. 3.5 पीठं म्हणजे कोणकोणती?
एक कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण पीठ, दुसरी तुळजापूरची अंबाबाई हे दुसरं पूर्ण पीठ, माहूरची रेणुकामाता हे तिसरं पूर्ण पीठ आणि अर्धपीठ म्हणजे वणीची सुप्तशृंगी माता वणीची सुप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. असे म्हणून 3.5 पीठं आणि 3.5 मुहूर्त आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीत सांगितलेली आहेत. तर अक्षय तृतीया या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे जितके म्हणून मुहूर्त आहेत पूर्ण वर्षभरात, तर त्यामध्ये सर्वात शिरोमणी, सर्वात श्रेष्ठ अशी अक्षय तृतीया आहे. आजच्या दिवसासारखं महत्त्व दुसऱ्या कुठल्याच दिवसाला नाही. इतका महत्त्वाचा मुहूर्त आहे किंवा इतका महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात, मंगलमय कामाची सुरुवात अक्षय तृतीया म्हणजे आजच्या दिवशी आपण हिंदू धर्मीय करत असतो. म्हणजे एखादं नवीन शॉपचं ओपनिंग असेल किंवा हॉस्पिटलची ओपनिंग असेल, स्कूल कॉलेजची ओपनिंग असेल किंवा शेत घ्यायचं असेल, खरेदी करायची असेल किंवा मुलीचा किंवा मुलाचा विवाह जमवायचा असेल किंवा तारीख काढायची असेल, म्हणजे कुठलंही मंगल कार्य असेल किंवा वास्तू शांत करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल, मुंजी बंधन करायचं असेल मुलांचं किंवा जावळ काढायचं असेल, नामकरण करायचं असेल, तर अशा सगळ्या शुभ कामासाठी अतिशय महत्त्वाचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये कुठल्याही वेळेत आपण हे हे शुभ कार्य आपण सुरुवात करू शकतो आणि आज केलेली कामाची सुरुवात म्हणजे कधीही क्षय पावत नाही. अक्षय म्हणजे ते थांबत नाही, त्यात वाढच होत जाते, परंतु थांबलं जात नाही. म्हणजे कार्य मध्येच कुठेतरी बंद पडत नाही, म्हणजे कुठलंही विघ्न येत नाही. निर्विघ्नपणे पार पडण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. दसरासुद्धा तसाच आहे, परंतु दसऱ्यापेक्षाही अनन्यसाधारण असं आजच्या दिवसाला महत्त्व आहे. तसेच आजच्या दिवशी आपण काय करतो? सोने खरेदी करणे. आता तुम्ही म्हणाल, काय सर सोने 1,00,000च्या घरात 1 तोळा गेलेला आहे म्हणजे 10 ग्राम आणि सोने खरेदी करा. तर ठीक आहे ना, महाग आहे ना, मग घेऊ नका. मग त्याच्याऐवजी आपण आज काय केलं पाहिजे? सोन्याच्या ऐवजी आपण सैंधव मीठ हा सुद्धा समुद्र मंथनातनं निघालेले एक रत्न आहे, 9 रत्नापैकी. सोने जसं रत्न आहे ना, तसंच मीठसुद्धा. तर सैंधव म्हणजे जे उपवासाला आपण मीठ वापरतो, उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडीमध्ये किंवा भगरमध्ये आपण वापरतो, तर ते मीठ खरेदी करतात. शिवाय रुई म्हणजे कापूस खरेदी करतात किंवा पिवळी हे असते, पिवळे उडीद ते खरेदी करतात किंवा धने जे असतात ना, धने आपण शेतात लावल्यावर कोथिंबीर येते बघा, ते धने ते सुद्धा आपण आणून, धनेसुद्धा धनलक्ष्मी आहे धन्यामध्ये सुद्धा. किंवा हे जे आहे सैंधव मीठ हे सुद्धा आणलं जातं. यामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आपण सोने जर आपल्याला काही कारणानं खरेदी करता येत नसेल, तर आपण सैंधव मीठ आणलं पाहिजे त्या दिवशी आणि एक चांगल्या कार्याची सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे. आणखी काय महत्त्व आहे अक्षय तृतीयेविषयी? इज देअर एनी अनदर इम्पॉर्टन्स? येस, दॅट इज इट इज द स्पेशल डे ऑफ परशुरामजी बर्थडे. म्हणजे परशुरामजी पृथ्वीवर जे आलेले आहेत, तो दिवससुद्धा अक्षय तृतीयेचाच आहे. शिवाय लॉर्ड बसवण्णा म्हणजे बसवेश्वर महाराज यांची जयंती असणारा असा हा अक्षय तृतीयेचा दिवस. म्हणजे लॉर्ड बसवण्णा यांचा जन्मसुद्धा अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर झालेला होता. आणि आज आपण सर्वत्र लिंगायत धर्मीय असो किंवा इतर धर्मीय आज बसव जयंती साजरी करताना आपण पाहतो आहोत. तर हे सुद्धा या अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. शिवाय श्री विष्णूंचा जो परशुराम अवतार आहे, त्यांचा पण जन्म आजच्या दिवशी झालेला होता. तसेच त्रेतायुगांच्या सुरुवातीस भगीरथाने गंगा जी पृथ्वीवर आणली, तो सुद्धा दिवस आज. म्हणजे पृथ्वीवर जी गंगा आलेली, आज आपण जी गंगा पाहतो आहोत,
गंगेला जाऊन आपण स्नान करतो बघा, तर ती गंगा भगीरथांनी पृथ्वीवर, कारण गंगा ही गंगेचा उगम हा वरून आहे, स्वर्गातनं, इथनं नाही आहे. स्वर्गातनं आणलेली आहे गंगा भगीरथाने. इथं पृथ्वीवरनं नाही तिचा उगम, वरून आहे. आणि वरून ती कैलासामध्ये आधी आली, शंकराच्या जटेतनं मग पुन्हा पृथ्वीवर सोडली गेलेली आहे. म्हणजे कैलासातनं उगम आहे गंगेचा. आणि ही गंगा ही स्वर्गातनं आलेली आहे. कुणी आणलेले? भगीरथाने. तर तो सुद्धा आजचा दिनविशेष आहे. तसेच द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा हे जे दोन मित्र आहेत, यांच्या जी भेट झालेली आहे, म्हणजे श्रीकृष्ण सुदामा भेट, तो दिवससुद्धा अक्षय तृतीयेचा आहे. कारण आपणा सगळ्याला माहिती आहे, सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा हे गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेत होते. कारण जुन्या काळी गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये 4 वेद, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला इत्यादीचं शिक्षण दिलं जायचं. म्हणजे पूर्णतः जितकं म्हणून नॉलेज आहे ते सगळं द्यायचं. त्यामध्ये गायन आलं, चित्रकला आली, संगीत आली, घोडेस्वारी आली, धनुष्य चालवणे आले, कुस्ती आली, शरीर सौष्ठव म्हणजे योगासनं आली, किंवा कुस्ती खेळणे आले, मल्लविद्या, मल्लखांब आला, तीर भाला चालवणे आले, पोहणे आले. जितक्या म्हणून काय ॲक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या, हॉर्स रायडिंग आली, इत्यादी इत्यादी, डान्सिंग सगळंच. तर या सगळ्या कला गुरुकुल पद्धतीनं हे ऋषीमुनी शिकवायचे. आणि हे ऋषीमुनीकडे इतका ज्ञानाचा खजिना होता, इतका खजिना होता की सगळं ॲट वन प्लॅटफॉर्म. ऑल एज्युकेशन इज अवेलेबल इन वन प्लॅटफॉर्म. म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचं एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांना मिळायच्या. त्यामुळे विद्यार्थी जसं की अर्जुन किंवा श्रीकृष्ण झाले किंवा सुदामा झाला, हे सगळे एका छताखाली, एका अगदी झाडाखाली किंवा एखाद्या आश्रमामध्ये ह्या गुरुकुल पद्धतीचं शिक्षण मिळलं जायचं. आणि तिथं हे दोघंजण दोस्त, आणि दोस्ती असावी तर श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी. तर सुदामा हा गरीब ब्राह्मण होता. नंतरच्या जीवनात श्रीकृष्ण राजा झालेले आहेत राजवैभवामध्ये. आणि मग एकदा असंच ते गरीब म्हणजे सुदाम्याच्या घरी 18 दारिद्र्य होतं बघा. म्हणजे अगदी लेकरांना 2 घास खाऊ घालायला सुद्धा अन्न नसायचं. मग त्यांची बायको म्हटली, काय आहे आपलं जीवन, तुमचे मित्र आहेत ना श्रीकृष्ण, एवढे राजे आहेत, त्यांची चांगली दोस्ती आहे, तुम्ही जा आणि त्यांच्याकडून काहीतरी मदत आणा. असं म्हटल्यावर सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला निघालेत. घरातनं आता काहीतरी घेऊन, गिफ्ट किंवा काहीतरी घेऊन जावं म्हणून घरामध्ये काहीच नव्हतं. मग शेवटी थोडेसे चुरमुरे किंवा पोहे एका उपरण्यात बांधलेले आहे आणि ते गेलेले आहेत श्रीकृष्णाला भेटायला. मग तिथं द्वारपालाने त्यांना अडवलं, कारण त्यांना माहीत नव्हतं ना हा श्रीकृष्णाचा इतका पेटेंट किंवा एकदम क्लोज फ्रेंड आहे म्हणून. मग ते म्हटले की तुम्ही सुदामा आला आहे म्हणून सांगा. मग त्यांनी श्रीकृष्णाला तसा निरोप दिला आणि ते म्हटले, त्यांना तुम्ही आत का आणलं नाही? म्हणून श्रीकृष्ण स्वतः धावत आलेले आहेत. त्याने मित्राचं स्वागत करण्यासाठी दारात आलेत, हाताला धरून आतमध्ये घेतलेलं आहे. अरे सुदामा, किती दिवसांनी भेटत आहेस तू, असं तसं. दोघं गळाभेट घेतलेली आहे. त्यांना चांगले उंची वस्त्र दिलेले आहेत, 1 महिनाभर ठेवून घेतलेलं आहे. आणि मग सुदामा मग पुन्हा परत आले. परंतु सुदामा परत येण्यापूर्वी श्रीकृष्णाने लीला केली होती. पूर्ण नगरी त्यांची चेंज झाली. म्हणजे अगदी त्यांचं दारिद्र्य हे संपलं होतं. सगळं घर मग अगदी अद्ययावत घरात सगळ्या सोयी होत्या. बायको भरजरी गेलेली, मुलं भरजरी त्यांना त्यांचंच गाव लक्षात येईना अशी लीला केली होती. कारण श्रीकृष्णांनी त्यांना त्या मुठभर पोह्याच्या बदल्यात लक्ष्मी दान दिली. आणि जिथं लक्ष्मी आहे तिथं वैभव आहे, संपत्ती आहे, सगळंच आहे. तर एवढं महत्त्व आहे. म्हणून अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो गरजेत मदतीला येतो तो खरा मित्र. इतर वेळ आपलं चांगलं असल्यावर कुणीही असतं हो, परंतु आपल्यावर जर वेळ वाईट आली तर कुणीच नसतं, फक्त असतात ते सच्चे मित्र. आणि जे वाईट वेळी मदत करतात दॅट इज कॉल्ड ॲज रिअल फ्रेंड्स. तर श्रीकृष्ण सुदामा भेटीचा सुद्धा हा अक्षय तृतीया हा दिवस आहे. आणि तसेच
अ, या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पूजनात एक कलश भरून घ्यायचा आहे पाण्याचा. अ, कलश तांब्याचा असला तर चालेल किंवा मातीचा घडा असला तरी चालेल. त्यामध्ये थोडंसं गंगाजल, सुपारी, खारीक आणि थोडंसं खोबऱ्याची वाटी, पिवळी फुलं आणि तुळशीची 3-4 पानं टाकायची आहेत वरती. आंब्याची किंवा नागवेलीची पानं 5 ठेवून त्याच्यावर नारळ उपडा ठेवायचा आहे. त्याच्यावर स्वस्तिक हळदी आणि कुंकाने काढायचं आहे आणि महालक्ष्मीचा फोटो किंवा अन्नपूर्णेचा फोटो ठेवून, कारण आजचा दिवसच लक्ष्मी विष्णूचा आहे. अक्षय तृतीया म्हणजे जे विष्णू आहेत पृथ्वीचे पालनहार, त्यांचा हा दिवस आहे आणि विष्णू प्रसन्न झाले की ऑलरेडी लक्ष्मी माता पण प्रसन्न होते. म्हणून आजच्या दिवशी लक्ष्मीची आणि विष्णूची या दोघांची पण भक्ती, पूजन आणि उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे त्यांच्या आठवणीत, त्यांच्या ह्याच्यात आपण आजचा दिवस घालवायचा असतो. आणि अ, जे पिवळे वस्त्र असेल किंवा पिवळे हळद, हळदीला खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी. तर पिवळी फुलं असतील, पिवळा कलरचा कपडा असेल, तो अंथरून आपण त्याच्यावर पूजन मांडून अ, अक्षय तृतीयेचं पूजन करायचं असतं. ज्यामुळे आपणाला अखंड सुख, अक्षय सुख, समाधान, संतती, संपत्ती म्हणजे कायमस्वरूपी पर्मनंट, त्यामध्ये कधीही खंड पडणार नाही. इतकाच. आणि आजच्या दिवशी जर दानधर्म केलं, तर ते खूप म्हणजे खूप डिव्हाइन बँक आपली इतकी स्ट्राँग होते, म्हणजे कधीही नष्ट न पावणारं असं ते पुण्य जमा होतं. जेणेकरून आपल्याला अनेक जन्मात किंवा आपल्या जन्माचे हे करण्यासाठी किंवा आपल्याला स्वर्ग किंवा कैलास उपलब्ध करून देणारं असं अनन्यसाधारण महत्त्व असणारा आजचा अक्षय तृतीयेचा दिवस आहे. आय होप आपणा सगळ्याला या दिवसाचं महत्त्व कळलं असेल. तर आपण रजा घेताना आपणा सगळ्यांना या अक्षय तृतीयेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आपल्या पण जीवनामध्ये विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, आपल्याला सुख, समाधान, वैभव, आरोग्य तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण लक्ष्मी माता आणि विष्णू करोत, एवढे विष्णू मा लक्ष्मी विष्णूकडे प्रार्थना करून आपण आज इथं रजा घेऊया. जय शंभो, जय शिवा.